श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामीची एक सुंदर कथा दुर्लक्ष न करता एकदा नक्की ऐका. एकदा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज बसले होते. दूर गावातून एक गरीब भक्त दररोज मनोमन प्रार्थना करत असे, स्वामी, माझं घर खूप लहान आहे, मी अन्नही नीट मिळवत नाही, पण तुम्ही एकदा माझ्या घरी या, हीच माझी इच्छा आहे. तो भक्त रोज स्वामींना मनात बोलवत असे. त्याची भक्ती पाहून स्वामी महाराज एक दिवस अचानक उठले आणि म्हणाले, चला, आपल्याला आपल्या भक्ताच्या घरी जायचं आहे. कुणी काही विचारायच्या आत स्वामी चालू लागले. काही शिष्य मागे गेले. लांब चालून एका छोट्याशा झोपडीत पोहोचले. तो भक्त झोपडीत नव्हता, शेतात गेला होता. त्याची गरीब पत्नी स्वामींना पाहून घाबरली आणि म्हणाली, स्वामी, घरी काही नाही, अन्नही मी तुम्हाला काय देऊ? स्वामींनी हसत सांगितलं, आपली भक्ती पुरेशी आहे. स्वामी बसले आणि त्या घरात अचानक प्रसन्नता निर्माण झाली. शिष्यापैकी एकाने जवळच्या गावातून अन्न आणलं. स्वामींनी ते अन्न सर्वांना वाटून दिलं. त्या भक्ताला जेव्हा समजलं की स्वामी त्याच्या घरी आले होते, तो धावत आला. त्यांच्या पायाशी लोटांगण घेतले. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. स्वामी फक्त एवढंच म्हणाले, माझ्या भक्ताला मी कधीच विसरत नाही. या कथेतून शिकवण हीच मिळते की स्वामी समर्थ हे भक्तवत्सल आहेत. मनापासून बोलवल्यास ते कुठेही येतात आणि त्यांना पैशाची, वस्त्राची काही एक देणं घेणं किंवा आवश्यकता नाही, फक्त शुद्ध भक्ती हवी. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.